आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं सूप। त्यासाठी लागणारं साहित्य आपण हे शेंगा आहेत त्या 3-4 शिट्ट्या काढून घेऊया कुकरमध्ये आणि मिरची घालूया, थोडासा टोमॅटो घालूया त्याच्यामध्ये। मिरची आणि टोमॅटो घालूया आणि 1 ग्लासभर पाणी टाकूया। थोडंसं मीठ घालूया शेंगा लवकर शिजण्यासाठी आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया। पाहू शकता आता शेंगा बॉईल झालेल्या आहेत, तर आपण आता मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेऊया। हे पाहू शकता आपण हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे दाताखाली अडकेल म्हणून सगळं काढून टाकायचं। हे पाहू शकता हे पाणी आपण काढून घेतोय शेवग्याच्या शेंगाचं। आता आपण याचं सूप बनवूया। तर आपण गॅस लावूया आणि ही काळी मिरची पावडर आहे 5 चमचा, ती घालूया थोडीशी। मीठ घातलेलंच आहे, आपण थोडं चवीनुसार थोडंसं घालूया आणि तुम्हाला तूप हवं असेल तर घालू शकता। मी एक्स्ट्रा तूप घालत नाही आहे। आपलं सूप आता तयार आहे, एक उकळी येऊ द्या। सूप तयार आहे, उकळी आलेली आहे। थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। पाहू शकता आपलं सूप तयार आहे, तुम्ही पण करून बघा।